नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचं 6वं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या 6व्या पर्वात प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेता राकेश बापट सुद्धा झळकला आहे. सध्या अनुश्रीच्या मुद्द्यावरती राकेश बापट याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. राकेश बापट याच्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर त्याने मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून स्वतःची ओळख निर्माण केली. मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वात देखील तो सक्रिय आहे. राकेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव अनेकदा चर्चेत राहिलं. हिंदी मालिकेच्या मर्यादा या सेटवरती त्याची रिधी डोंगरा हिच्यासोबत ओळख झाली. त्या ओळखीचं नंतर मैत्रीत रूपांतर झालं आणि मैत्रीचं प्रेमात आणि अखेर त्याने 2010 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 29 मे 2011 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र 8च वर्षात या दोघांचा घटस्फोट झाला. 2019 मध्ये हे दोघेही वेगळे झाले. डिव्होर्स नंतर राकेशने स्वतःला कामात झोकून दिलं. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनेक चढउतारीबद्दल त्याने अनेकदा स्पष्टपणे आपली मतं व्यक्त केली आहेत. यानंतर तो बिग बॉस OTTच्या घरात देखील झळकला. यावेळी राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांची जवळीक पाहायला मिळाली. हे दोघे नंतर बिग बॉसच्या 15व्या सीझनमध्ये सुद्धा झळकले होते. यानंतर या दोघांच्या नात्याची खूप काळ चर्चा रंगली होती. चाहत्यांनी या जोडीला भरभरून प्रेम दिलं. मात्र काही काळानंतर या दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. मधल्या काळात राकेशने बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं. तुम बिन या लोकप्रिय हिंदी चित्रपटानंतर तो बऱ्याचशा हिंदी मालिकांमध्ये दिसला. यानंतर त्याने काही मराठी चित्रपटातही काम केलं, जसं की सिटीजन, वृंदावन, सर्व मंगल सावधान, सविता दामोदर परांजपे, हॅट्स ऑफ लव्ह, मुंबई आपले आहे, फॉरेवर, सरसेनापती हंबीरराव, खुर्ची यासारख्या मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर नवरी मिळे हिटलरला यासारख्या लोकप्रिय मालिकेतून त्याने मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं. ही मालिका सुद्धा त्याची खूपच लोकप्रिय ठरली. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असताना या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाच्या माध्यमातून राकेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरात त्याचा समयी समजूतदार खेळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. तर बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातील राकेश बापटचा खेळ तुम्हाला आवडतो का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.